करतो। दिवदी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या चाललेल्या अष्टगतीने धम्ममंगल कार्यास वंदन करतो। या संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्याही स्मृतींना वंदन करतो। या संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक विद्याताई आंबेडकर यांचेही कार्यास वंदन करतो। या संस्थेचे ऑडिटर सुभाषजी गांगळ, या संस्थेचे चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याही सामाजिक राजकीय वाटचालीस वंदन करतो। आणि आज या धम्मनगरीमध्ये जो वर्षवासाचा 6वा विषय या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत, या विषयासाठी आवर्जून उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे जिल्हा सचिव आदरणीय वसंतदादा लोखंडे, आजच्या या कार्यक्रमाचे जे प्रवचनकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो विषय आहे सिम्बॉल ऑफ द नॉलेज, जगातले विद्वान, त्यांचा विषय आहे आजचे प्रवचनकार आणि भारतीय बौद्ध महासभेचे तालुका शाखेचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा इंगळे, या संस्थेचे जे तालुक्याचे ऑडिटर आहेत माजी PS आहेत युवराजी आयरे साहेब, या संस्थेचे जे संस्कार विभागाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जो वर्षवासाचा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत ते भाऊरावजी तायडे, या संस्थेचे तालुका सरचिटणीस तसंच संधान, या तालुक्याचे सचिव आदरणीय परमेश्वर रंजाळ, या संस्थेचे पर्यटन उपाध्यक्ष आदरणीय शिक्षक म्हणून सगळे काम करतात ते युवराजी सोळकर सर, या संस्थेचे समता सैनिक दलाचे सचिव आदरणीय रमेशदादा सुरवाडे, या संस्थेचे संघटक मिळे साहेब दिव्यांजी मिळे। आणि आज या विषयासाठी आवर्जून उपस्थित या धम्मनगरीतील उपासिका या सर्वांना जय भीम करतो। आज आपण हा विषय आहे आणि आज हा मोठा बुद्ध धम्मातला मोठा पर्व आहे। बुद्ध धम्मामध्ये या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये वर्षवास आपण आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत संपन्न करत असतो, पण आजही काही गावामध्ये या विषयाबद्दलची चर्चा होत नाही। वर्षवास चालू असताना आपण काय केलं पाहिजे? ज्या काळामध्ये आम्हाला कुठे विहार नव्हती, मंदिरं नव्हती, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने बाबासाहेबांच्या अथक परिश्रमाने आज आम्हाला समाज मंदिरासारखे विहारासारखे मोठ्या मोठ्या इमारती आहेत। त्या काळामध्ये आमचे पूर्वज या वर्षवासाच्या काळामध्ये 3 महिने पठण करत होते, विद्वत्तेमध्ये ज्ञान संपादन करत होते, विद्वत्ता वाढवण्याचं काम करत होते। म्हणून आम्ही आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत विहारामध्ये ग्रंथ वाचनाचे कार्यक्रम घेतले पाहिजे। आज वर्षवास चालू असताना ज्या टायमाला भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्त झालं, ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतर जेव्हा आपण ऐकतो कोणाच्या तरी तोंडून आमच्यासारखी कुठेतरी बोलत असताना सांगलं जातं की आम्रपालीच्या हातून खीर खाल्ली। भगवान बुद्धांनी जेव्हा 6 वर्ष तपश्चर्या केली, खीर खाल्ल्याच्या नंतर भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं। निरंजना नदीच्या काठावर बसले असता भगवान बुद्धांकडे 5 श्रावक होते आणि जेव्हा 5 श्रावकांना असं वाटलं की भगवंत खीर प्रशासन करून सगळी म्हणजे चेरीच्या गोष्टी या ठिकाणी संपादन करतायत, उपाशी पोटी हे ध्यान साधना करत नाहीये, तेव्हा ते 5 परिवारजन त्यांना सोडून गेले। सोडून गेल्याच्या नंतर भगवान बुद्ध 5 आठवडे निरंजना नदीच्या काठावरून उठले आणि बुद्धगयेला जाऊन बसले। त्यांनी 5 ठिकाणी त्यांची स्थितांतर झाली आणि त्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्त झालं। ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर भगवान बुद्धांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार आले की आता मला ज्ञान प्राप्त झालं, मी हे कोणाला सांगू? ऐकण्यासारखं कोण आहे आणि ऐकल्याच्या नंतरच ते स्वीकारणारं कोण आहे? त्याच्यासाठी त्या माणसाकडे श्रावक असला पाहिजे किंवा त्याची क्षमता ती समजून घेण्याची असली पाहिजे। मग भगवंतांचे जे पहिले जे गुरु होते अलार कलाम होते, मग अलार कलामांकडे गेले। अलार कलामांकडे जात असताना त्यांनी असं सांगितलं की ते तर मयच झाले। मग उदकर रामबुद्धांकडे गेले, कारण उदकर रामबुद्ध त्यांचे दुसरे गुरु होते। हा एक पहिला जो गुरु होता अलार कलाम, दुसरा ब्रह्मसंपत्ती। त्यानंतर त्यांना ते दोघेही मयत झाले असं वाटल्याच्या नंतर त्यांनी मनोमन विचार केला की आता हा धर्म सांगायचा कुणाला? मग त्यांनी असं ठरवलं की जे माझ्याबरोबर जे 5 परिवारजक माझी सेवा करत होते मी त्यांना धर्म सांगितला पाहिजे, पण ते मला सोडून गेले, आता त्यांनी निर्जीव गेले। पण भगवंतांनी त्यांना शोध घेतला तर ते त्या टायमाला ऋषी पतन वृत्ताय वनामध्ये सारनाथात थांबलेले होते। भगवंत त्या ठिकाणी गेले आणि त्या 5 परिवारजकांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की बघा मला जे ज्ञान मिळालं आहे मी हे ज्ञान तुम्हाला समजावून सांगतो, तुम्हाला जर पटलं तर होकार द्या। मग भगवंतांनी त्यांना एक एक कडी समजावून सांगितलं।
भगवान बुद्धांनी त्यांना सदाचार सांगितला, शील मार्ग समजावून सांगितला, प्रतित्य समुत्पाद समजावून सांगितला आणि आर्याष्ट मार्ग समजावून सांगितला की या मार्गाने जर माणूस जीवनामध्ये जर टप्प्याटप्प्याने जर हळूहळू कलेनं जर परिवर्तित झाला तर माणसाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण होते. माणसाच्या जवळ दुःख सुद्धा जवळ येत नाही. भगवान बुद्धांनी हे त्यांना समजावून सांगितलं आणि ते श्रावक असल्यामुळे त्यांनी ते त्यांच्या आकलन शक्तीच्या मानाने ते मान्य केलं आणि पहिले 5 परिवारजक मनुष्याने बुद्ध धर्माचं त्या ठिकाणी केलं. आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत भगवान बुद्धांनी मग त्या ठिकाणी पासून वर्षवासाची सुरुवात केली. हा धम्म जगामध्ये पोहोचवण्यासाठी 5 परिवारजकांनी जगभरामध्ये धम्म पोहोचवला. तसंच कार्य आज भारतीय बौद्ध महासभेचे हे पांढऱ्या वस्त्राचे लोक आहेत. आज आम्ही तुमच्या गावात येण्यामागचं कारण काय की धम्म हा गतिमान झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आम्ही तुमच्या गावात आलो. आणि आपण या विहारामध्ये दादाने त्रिचरण पंचशील देत असताना मला एक शब्द तिच्यात आठवला की नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. तुम्हाला जर या स्थानिक लोकांपैकी जर याचा कोणाला अर्थ कळत असेल तर मला समजावून सांगा. मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की मला धम्म जिथपर्यंत रुजवला जातोय, भारतीय बौद्ध महासभा गावागावामध्ये पोहोचते आहे, या गावात सुद्धा तुम्ही आम्हाला बोलवून सगळी धम्म समजून घेण्याची जी संधी तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल हा जो विचार आहे बुद्धांचा हा आम्हाला खोलवर गेला पाहिजे. आज 2500 वर्ष झाली आम्हाला बुद्ध धर्म हा सुत्तामध्ये जाणला गेला पाहिजे होता, सुत्त समजता आली पाहिजे होती. आज आम्हाला आमच्या मूळ भाषेत सुद्धा धर्म कळत नाही. काही लोकांना ते उलट्या सिद्ध बोलत असतात. म्हणून त्यासाठी वर्षवासाच्या माध्यमातून विद्वत्ता संपादन करा आणि बुद्ध धर्म गतिमान करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. इतकं बोलतो या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय